रोज साधा आमलेट खाऊन कंटाळा आलाय का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा सिक्रेट आमलेट जे खाल्ल्यावर बोट चाटाल. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहेत अंडा आमलेट. झटपट आणि टेस्टी. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक दोन हिरवी मिरची आणि एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे कट केला आहे. त्यानंतर 2 अंडे. हे आमलेट खास आहे कारण यात आहे एक छोटा सिक्रेट. इथे असं एक कंटेन घ्यायचं आहे खोल बघून. मी ते एक टिफिन घेतला आहे. त्याच्यानंतर आपण कट केलेली हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा ह्या कंटेनमध्ये टाकून घ्यायचं पूर्ण एकत्र. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. आता इथे एक सिक्रेट, थोडं दूध टाका. यामुळे आमलेट खूप सॉफ्ट आणि स्टफी बनते. त्याच्यानंतर 2 अंडे याच्यामध्ये टाकून व्यवस्थित छान मिक्स करून घ्या. घरच्या घरी अंडा आमलेट हॉटेलसारखं आपण इथे बनवणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी इथे 2 अंडे टाकून घेतले आहे आणि हे चांगले मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. इथे बघा, चवीनुसार मीठ घ्यायचं. त्याच्यानंतर याला व्यवस्थित छान मिक्स करायचं हे पूर्ण मिश्रण एका स्पूनच्या साहाय्याने. तुम्ही पण आमलेट बनवता, पण असं बनवलं का कधी? इथे एक सिक्रेट आहे. याला 3 ते 4 मिनटं चांगलं मिश्रण एकत्र करायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. मग आपलं हे आमलेट स्टफी आणि सॉफ्ट बनते. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी 1 मिनटासाठी मिश्रण बाजूला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी ते तव्यावरती सगळीकडून तेल टाकून घ्यायचं. आपलं आमलेट चिकटणार नाही अशा पद्धतीने 1 चम्मच तेल टाकायचं. तवा व्यवस्थित छान गरम होऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपलं अंड्याचं मिश्रण टाकून द्यायचं त्याच्यावरती छान गोल आकारात. हे मिश्रण छान एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तव्यावरती. त्याच्यामुळे आपलं आमलेट थिक होणार नाही. व्यवस्थित छान पातळ होण्यासाठी गरमागरम मी अशा पद्धतीने इथे गोल आकारामध्ये सगळीकडून पसरून घेतला आहे. मुलं पण आवडीने खातील असं आमलेट आहे हे. त्याच्यामध्ये मिरची टाकायचं नाही. मुलांसाठी पण आपण टोमॅटो, कांदा टाकून मुलांना पण बनवून देऊ शकतो. याच्यानंतर 1-2 मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवणार आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेल असं. नंतरला आलटून पलटून घ्यायचं. इथे बघा, अशा प्रकारे आपलं आमलेट तयार आहे. तुम्ही याला ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.